आजच्या स्पर्धेच्या जगात विद्यार्थ्यांना त्यांचं स्थान निर्माण करायचं असेल तर उच्च शिक्षण घेणं गरजेचं असतं। पण हे उच्च शिक्षणही सहजासहजी विद्यार्थ्यांच्या पदरी पडत नाही। त्यासाठी त्यांना लढावं लागतं, कधी घरच्यांच्या विरुद्ध, कधी समाजाच्या विरुद्ध, तर कधी व्यवस्थेच्या विरोधात। असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील तितोरा गावात घडलाय। तितोरा गावातील एका विद्यार्थ्याला तर त्याला IIT मध्ये प्रवेश मिळावा यासाठी न्यायालयात धाव घ्यावी लागली। काय आहे नेमकं प्रकरण पाहूयात। नमस्कार, मी संजना खंडारे स्वागत करते तुमचं बाई माणूस मध्ये। तर घटना आहे उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील तितोरा एका छोट्याशा गावातील। या गावातील अतुल कुमार या विद्यार्थ्यानं मेहनतीनं JEEची परीक्षा दिली। त्याच्या मेहनतीला यश देखील आलं। परीक्षेत चांगला रँकही त्याने मिळवला आणि त्याची IIT धनबाद मध्ये निवड झाली। 24 जून ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीची अंतिम तारीख होती। अतुलच्या घरची आर्थिक परिस्थिती अगदीच हलाखीची। तरीही मोलमजुरी करून कुटुंबाचं पोट भरणाऱ्या त्याच्या वडिलांनी उसने पैसे घेतले आणि ऑनलाईन पेमेंट करणार तेवढ्यात 5 वाजायला 180 सेकंद बाकी असण्याआधीच ऑनलाईन पेमेंटचा ऑप्शन बंद झालं आणि फीस अभावी धनबाद IITने अतुलचा प्रवेश नाकारला। अतुलच्या कुटुंबियांनी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली, कारण या वर्षीची JEE मुख्य परीक्षेची जबाबदारी IIT मद्रासवर होती। मद्रास उच्च न्यायालयाने त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्यास सांगितलं आणि अखेर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की अतुलला प्रवेश देण्यात यावा। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने निर्णय देताना राज्यघटनेच्या कलम 142चा वापर केला। नेमकं काय आहे हे कलम तर बघूया। न्याय देताना सर्वोच्च न्यायालयाला या कलमान्वये विशेष अधिकार आहेत। सर्वोच्च न्यायालयापुढे आलेल्या कोणत्याही प्रकरणात या कलमाचा वापर करून आदेश देऊन खटल्यातील तथ्यांच्या आधारे सर्वोच्च न्यायालय तो आदेश पारितही करू शकतं। या कलमाकडे न्यायिक सक्रियतेच्या दृष्टीने पाहता येतं। असं असलं तरी सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशन विरुद्ध भारतीय संघराज्य या खटल्यात या कलमाची मर्यादा दिसून येते। ती म्हणजे या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश हे मूलभूत अधिकारांशी सुसंगत असावेत व संसदेद्वारे करण्यात आलेल्या कायद्याच्या तरतुदींच्या विरोधात नसावेत। ही मर्यादा असली तरी आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने या कलमाचा वापर करून अनेकांना न्याय दिलाय। भोपाळ वायुगळती प्रकरणात युनियन कार्बाइड कंपनी $400 मिलियन दंड असो किंवा 2016 साली राष्ट्रीय हायवे पासून 500 मीटर अंतरापर्यंत दारू विक्रीस बंदी असो, असे अनेक निर्णय या कलमानुसार देण्यात आले आहेत। यामुळेच अतुल कुमार हा दलित विद्यार्थी आता IIT मध्ये शिक्षण घेऊ शकेल। राज्यघटनेच्या या विशेष कलमाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि हो, बाई माणूसच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।